सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता व नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन. नवी मुंबई म्युझिक अँड ड्रामा सर्कल वाशी सादर करीत आहोत गिरीश कर्नाड लिखित 2 अंकी नाट्य बळी. दिग्दर्शन व नेपथ्य विवेक भगत. प्रकाश योजना सुनील मिस्त्री. संगीत अभिषेक भगत. नवी मुंबई म्युझिक अँड ड्रामा सर्कल वाशी सादर करीत आहोत बळी. कहाणीत असता राजा राणी, राजा राणी. कोणत्याही कहाणीत असता राजा राणी, राजा सिंहासनावर विराजमान परस्परांच्या लिंगनात, परस्परांच्या लिंगनात. राणी राजाच्या अंकावर त्याच्या राजस मूर्तीचं अर्धांग किंवा शय्येवर परस्परांमध्ये गुंतलेले जणू चतुर्भुज देवता, परस्परांना पीडत विव्हळत प्रजेच्या हितासाठी. परंतु अनर्थ घडतो राजा जेव्हा एकटाच बसतो बाहेर पायऱ्यांवर दीर्घ उसासतो आणि राणी प्रियतमाच्या विळख्यात विसावलेली. पण जाण्याआधी नाव तरी सांग. फक्त नाव तरी सांगायचं. त्यासाठी एवढ्या आडेवेडे कशा? नाव करून काय मिळणार?
सांगितलं मी. फक्त नाव सांगायचं ना, कोणतंही नाव. खरं म्हणजे असं इथे येण्याआधी कोण्याही स्त्रीला एखादं नाव ओळखून ठेवलेलं असतं. पण तुला सांगू, तू अजून नीट पाहिलेलं नाहीस. मी कुरूप आहे, भयंकर कुरूप, माहिती आहे मला. पण स्त्रिया येतात माझ्याकडे कितीतरी. जेव्हा मला स्त्री हवी असते, स्त्रीची गरज भासते, त्यावेळी माझा आवाज नेहमीच मला साथ देतो. नाव मात्र आठवत नाही. मग कशाला तुला माझं नाव कळलं? रीतीनं व्हायला हवं सगळं, नाही का? फक्त एक उपचार. एखाद्या स्त्री बरोबर संग करायचा आणि तिला तसंच कसं जाऊ द्यायचं. मग मी म्हणतो, तुझं नाव काय? ती नाव सांग, बस संपत ते प्रकरण. पण तुला नाव विचारल्यावर अशी काय वागलीस? चल चोरात थप्पडला बले मी तुला, अंधारात देखील कळालं. आपल्या दोघांमध्ये जे घडलं त्यानंतर आज खूप महत्व वाजायचं. हे बघ, मोठी हवं तर मलाही हवी आणि मला उशीरही होतो. जाऊ दे ना, आपण दोघं आपापल्या वाटेने बाहेर पडू आणि पुन्हा कधीच भेटायचं. म्हणूनच तर मला तुझं नाव कळायला हवं. मी नाही सांगू शकत तुला माझं नाव. वाह, धुकं निवळलं. वाऱ्याच्या झुळका वाहत. किती सुंदर रात्र. पौर्णिमेचा पूर्ण चंद्र. झाडाचं पान पान स्पष्ट दिसतंय. रात्र चांदण्यात न्याहाळली आहे. ही प्रकाशमय रात्र कधी पहाटे कळायचंही. माझा संताप माहित आहे तुला. मी बायकांना काळ्या निळ्या पडपर्यंत मारहाण केली आहे. तुला ते सवय होणार नाही. पण मला फसवायचा प्रयत्न करू नकोस. आपली भेट किती सुंदर होती. अगदी प्रत्येक क्षण. पण तू आता सगळं विसरून टाकतोस. तुला थोडं खिडकीजवळ नेऊन तुला चेहरा बघणं अवघड नाही. कळतं ना तुला? पण असं करणं बरं नाही. आपण जसे जवळ आलो त्यानंतर तर नाहीच नाही. म्हणून म्हणतो, मला फक्त तुझं नाव सांग. आपण कोण आहोत ते सांगायचं नाहीये ना तुला? चालेल, फक्त नाव सांग. मी तुला जाऊ दे, आणखी काही विचारणार नाही. खरंच? हा, ठीक आहे. मग समज मी म्हटलं की माझं नाव हा. कामलता सुरसुंदरी आहे. थट्टेवारी देतेस? याआधी कोणताही नाव स्वीकारलं असतं मी, पण आता नाही. आता माझं कुतूहल चाळवलंय. आता कळायलाच पाहिजे मला. आता नाही कपून घेणार. आणि त्या एका गोष्टीचा मला भयंकर राग आहे. मला निर्बुद्ध समजण्याचा. पण मी काही तुला निर्बुद्ध नाही समजत. मी कुरूप आहे म्हणजे काय निर्बुद्ध नव्हे. का पुन्हा पुन्हा तेच तेच बोलतोस?
माहितीये की मी कुरूप आहे आणि इतरांनी तसं म्हणण्याआधी मीच स्वतःला कुरूप म्हणून घेतो. पण मी नाही तुला कुरूप म्हणणार. पण स्वतःशी नक्कीच म्हटलं असणार ना. तू तू आत आलीस त्यावेळी दिवा तेवत होता. तुला माझा चेहरा दिसला ना. दिसला ना. मग काय वाटलं तुला माझा चेहरा बघून? माझं तर लक्षच नव्हतं. पण तुला माझा चेहरा दिसला. दिसला असणारच ना. मग काय वाटलं सांग ना. कोणाच ठाऊक. मी तर फक्त इथं येऊन तुला 2 तास झाले आणि माझा चेहरा बघून काय वाटतं ते सांगताय. हे बरं नव्हे. बरं नव्हे. पण ते खरं. बघ नीट दिसतोय. काय वाटतं? तू काही फार उंच वगैरे नाहीयेस. की तुझं नाक तरतरीत नाहीये. की तुझे ओठ लाल चटक नाहीयेत. पण तसले पुरुष नेहमीच असतात माझ्या अवतीभोवती. आणि मला त्यांचं अगदी वीट आलं. माझ्या प्रश्नाचं उत्तर काय देस तू? मुळीच नाही. तुझ्या दिसण्याने मला काहीच फरक पडत नाही. आत आल्याला दिवा का विसरलास? माझ्याशी संग करताना माझं कुरूपपण पावन असतं म्हणून असतं. मला माझा चेहरा लपवायचा होता. का? तू कुरूप आहेस? नाही. लोक माझ्या सौंदर्याची तारीफ करतात. पण ते खरंच बोलतात असं मात्र काही नाहीये. ए, मला तुझा चेहरा बघू दे. नाही. एकदा नाही. ओझरता. नाही म्हटलं ना. मी एक माहूत, राजांच्या हत्ती सांभाळणारा, खालच्या जातीचा. आणि तू ओरबडल्यास मला. सगळ्या अंगातून रक्त येत. किती लांब ती रक्त. आणि तू कोणी बाजारी स्त्री नव्हेस, खानदारी कुळातली आहेस. असली नख फक्त नाजूक स्त्रियांचीच असतात. श्रीमंत स्त्रिया क्वचितच येतात माझ्याकडे. मी त्यांच्या आसपासही फिरू शकत नाही. मग 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 का तू माझ्यापासून चेहरा लपवतेस? माझी वेळ लागली तुला. त्याचं काय नाही. आवडलं मला. आणि शय्येवरच्या सगळ्याच क्रीडा मला आवडतात. म्हणूनच तर इतकं सुख देतो ना. देतो ना सुख. तुझ्या नवऱ्यापेक्षा जास्त. तो पुरुष श्रेष्ठ आहे. असेल पण शय्येवर ते माग का आलीस इकडं? तुला नाही करायचं. तू का मला वाटतं समजतेस? नाही. आणि पुन्हा पुन्हा तेच तेच बोलू नकोस. मी इथे आले त्याचा माझ्या नवऱ्याशी काहीच संबंध नाही. तो विलक्षण उमदा माणूस आहे. मृदू, कोमल आणि भाव. असू दे असू दे. मला एक गोष्ट सांग. तू घरी गेलीस आणि जर तो जागा असला तर सांगशील काय त्याला? सांगेन की फिरायला गेली होती. मध्यरात्री रस्त्यावर पटलं त्याला. पटलं. तू आता जाऊ देणार आहेस का मला? मला खरंच
खालच्या जातीचे समजतात. पण मला सांग, आम्ही नसतो तर या राजाने राजपुत्रांनी काय केलं असतं? त्यांच्या हत्तींची देखभाल कोणी केली असते? आणि हत्तीच नाही तर सैन्य नाही, थाटमाट नाही, डामडोल नाही, मिरवणुका नाही, राज्यच नाही. कमाल. तुला माहिती आहे, मी काय का करून जातो? पौर्णिमेच्या रात्री माझा जन्म झाला आणि त्या रात्री ग्रहण होतं. ग्रहणात जन्मालेलो फार सूर्यग्रहण असो की चंद्रग्रहण, त्यावेळी ते राव केतूंच्या मिळकेत असतात आणि दुष्ट शक्तींचा प्रभाव वाढलेला असतो. हा? आणि पृथ्वीची शिवणकर शक्ती शीत झालेली असते. आणि जन्माला येणारं मूल हे तर फार योग्य स्थान असतं त्याचं. ते एकदम आधुनिक असतं किंवा आंधळं, नाहीतर त्याच्या मेंदूत बिघाड असतो आणि ते मोठं होईपर्यंतही कळूनही येत नाही. माझ्या आईला याची कल्पना होती. ती घाबरून गेली होती. पाटक्यात चटईवर दिसली होती ती. आणि चिमण्याचे दुर्गोट तिच्या कानावर आहे. मध्यरात्री चिमचोट. वर पाहते तर काय? साप. साप चिमणीच्या गळ्यात घुसून आणि ती घाबरली. मी तिला नक्कीच जाळली. आणि माझा जन्म झाला हा असा. थोडं कोणी ते एकत्र बघितलं ना, तर फार बदनामी होईल. कैक वेळा ना देवाला मी विचारलं, हे तू देवाशी कधी बोलतेस का? हं? देवाशी बोलतेस का? नाही. देवावर विश्वास तरी आहे का तुझा? नाही. देवावर विश्वास नाही, मग कुणावर विश्वास आहे तुझा? कारण करत्या कीर्तन तारण करतात, कीर्तन. हा म्हणजे जय नसतं तू. हा म्हणजे देव नसतो पण 24 तीर्थंकर असतात. नाही पण मला नेहमीच प्रश्न पडला की तुम्ही ज्यावेळी संकटात असता किंवा एकाकी असता त्यावेळी कोणाजवळ जाता हो तुम्ही? सगळेच तीर्थंकर असतात आमच्या पाठीशी. हा पण देव नाही आहे ना. या माणसाच्या डोक्यात कधी काय सांगता येत नाही. पण मी सांगतो, देव आहे. मी बोलतो त्याच्याशी. आमच्या गावाच्या वेशी पलीकडं शेकडो वर्षाचा पुरातन असा विशाल मोठा वृक्ष. त्याच्या खालीच एक दगड आहे. आमचा देव. जमिनीवर नाही, वटवृक्षाच्या पारंब्या इतक्या मोठ्याने की वाटतं हत्ती आपल्या सोंडणीत
मावतांचा देव. जेव्हा मी उदास हताश असतो, काय करावं कळलंच होतं ना, त्यावेळी मी देवाला शरण जातो. पण तसं बघितलं तर देवापाशी काहीच मागणं शक्य नसतं, कारण सगळं त्याच्या मर्जीप्रमाणे तर घडत असतं आणि जे जसं असायला हवं असतं ते तसंच असतं. पण मी पण एक माणूस आहे ना. मी देवाला विचारतो, हे देव, का असं केलंस? काय मला इतकं कुरूप केलंस? सेनापती नाही तर महाराज यांच्यासारखं देखणं का नाही केलंस? इतकं का कुरूप केलंस? मग देव मला विचारतो, का लोक हसतात तुला? मी म्हणतो नाही, दोघं चौघांचे थोपड पडलं काय तेव्हापासून नाही हसत कोण. मग देव मला म्हणतो, अरे हे करू शकण्याची ताकद दिली ना मी तुला. मग मी वाद घालतो. मी देवाला म्हणतो, देवा तू जर मला देखणं रूप दिलं असतंस तर लोकांची तोंड बंद करायची वेळ आलीच नसती, आहे की नाही? देव खूप ऐकतोय, देव लय हुशार. देव मला विचारतो, मला सांग तुझ्या आवाजाच्या बदल्यात देखणं रूप देऊ का तुला? चालेल का? मी कोंडीत सापडला जातो. काय म्हणणार? नाही, असली आपला बदल नको आपल्याला, सांगून ठेवतो. मग हाय त्यात समाधान मान, हा सदैव म्हणतो. पण तू कुरूप नाहीयेस. माहितीये तुला, एकाकी आहेस. मी एकला असतो असं म्हणायचं का तुला? मला तीच आवडतं. अच्छा, आणि म्हणूनच तू मला असं अडकून ठेवतोस नाही? माझं नाव म्हणावं म्हणून नाही. तुझ्याशी बोलायला कोणीतरी हवंय. माझ्या देवाशी बोलतो मी. अरे माणसाऐवजी देवाकडे जायचं नसतं. आणि कोणती मला तर तोज्ञान सांगणारी. मला सांग, लोक मला हसतात, मला नावं ठेवतात, पण माझं गाणं ऐकायला जमतात आणि नंतर पळून येतात. यावर काय म्हणणार तुझं? तेच तर तुला हवंय ना. तेच तर तुला हवंय. लोकांनी तुझी हाजी हाजी करावी, तुझ्या अवतीभोवती असावं. पण एक सांगू, तरीही तू एकटा असशील. इतका की भय ग्रासून टाकली तुला. मला याची पूर्ण खात्री आहे. म्हणून आलीस ना तू इकडं? मी इथे आले ते तुझं गाणं आहे. तुझ्या गाण्याने ओढून आणलं मला. एक सांग, तू आज ज्या पद्धतीने माझ्याशी वागलास, बोललास, तसं आजवर कोणीही बोललं नाही माझ्याशी. अगदी कोणी. तू आवडलास मला. मला जायला हवं. ठीक आहे, चाल.